आषाढी एकादशीपासूनच भगवान विष्णू निद्राशनात जातात. त्या दिवशीपासूनच चातुर्मास सुरू होतो. तर हा चातुर्मास 4 महिन्यांचा असतो. हा चातुर्मास सुरू झाल्यापासून पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या साजरी केली जाते. श्रावण महिना सुरू होण्याआधी ही अमावस्या साजरी केली जाते. आषाढ महिन्याच्या शेवटच्या अमावस्येला आषाढ अमावस्या किंवा दीप अमावस्या असे म्हणतात. श्रावण महिन्याच्या आधी ही अमावस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते. तर या दिव्यांचं महत्त्व काय, दिव्यांची पूजा कशी करावी, या दिवशी मुलांना का ओवाळलं जातं आणि यंदा तिथीनुसार अमावस्याचा कालावधी कोणता आहे, या संदर्भातली संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी स्मिता तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे स्मिताज व्लॉगमध्ये. दीप अमावस्या ही सायंकाळी साजरी केली जाते. त्यामुळे ज्या जागेवर आपण दीप अमावस्या करणार आहोत ती जागा फरशी असेल तर स्वच्छ पुसून घ्या आणि जमीन असेल तर स्वच्छ सारवून घ्या. पाटा किंवा चौरंग जिथे ठेवणार आहोत त्याखाली एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकवर थोडंसं हळदी कुंकू टाकावे. यंदा दीप अमावस्या 4 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. तर यंदा श्रावण महिना 5 ऑगस्टला सुरू होणार आहे. तर आदल्या दिवशी म्हणजे 4 ऑगस्ट दिवशी दीप अमावस्या साजरी केली जाणार आहे. दीप अमावस्येला दिव्यांची खास आरास केली जाते आणि दिव्यांची पूजा केली जाते. या दिवशी दिव्यांची पूजा करण्याचे खास महत्त्व आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला मांगल्याचे आणि शुभकार्याचे प्रतीक मानले जाते. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना दिवा लावून मनोभावे प्रार्थना केली जाते. अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा हा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे. त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने देवांची आपल्यावर कृपा राहते आणि आपल्या आयुष्यातील अंधकार दूर होऊन आयुष्य प्रकाशाने उजळते. या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने घरात सुखशांती राहते असे मानले जाते. तर दीप अमावस्येला पहाटे लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे. त्यानंतर घरातील सर्व दिवे काढून एका भांड्यामध्ये स्वच्छ करायचे आहेत. मोठ्या भांड्यामध्ये गरम पाणी आणि चिंच टाकून दिवे स्वच्छ करायचे आहेत. असे केल्याने दिवे खूप स्वच्छ आणि चकाकदार निघतात. त्यानंतर जिथे तुम्ही पाट किंवा चौरंग मांडला आहे त्याभोवती सुंदर रांगोळी काढून त्यात आकर्षक रंग भरायचे आहेत. चौरंगावर छान असा कपडा टाकून सर्व दिव्यांची मांडणी करून त्याची पूजा करायची आहे. रोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावून शुभम करोती म्हणण्याची पद्धत पूर्वापार आहे. पण हल्ली लोक ते विसरले आहेत. तर त्या लोकांनी दीप अमावस्यापासून ही सवय पुन्हा चालू करावी असे माझे म्हणणे आहे. तर इथे बघा, व्हिडिओमध्ये मी पूजेला सुरुवात केली आहे. सर्व दिव्यांची मांडणी करून सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे. तर पूजा ही सकाळी सर्व देवांची झालेली आहे. त्यामुळे मी इथे गणपती बाप्पांचा अभिषेक दाखवत नाहीये. तर इथे मी डायरेक्ट गणपती बाप्पांना हळदी कुंकू आणि फूल वाहून नमस्कार केलेला आहे. त्यानंतर सर्व दिवे आपल्याला मांडून घ्यायचे आहेत. दिव्यांना आसन म्हणून तांदूळ आणि त्यावर हळदी कुंकू वाहून सर्व दिवे आपण त्या आसनावर ठेवणार आहोत. प्रत्येक दिव्यामध्ये वात आणि तेल घालायचं आहे आणि त्यानंतरच दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत. घरातील दिव्यांसोबतच या दिवशी कणकेचे दिवे बनवण्याची पण पद्धत आहे. तर या दिवशी कणकेचे दिवे करून लावण्याने पूर्वजांच्या आत्म्यास शांती मिळते. तर हे दिवे कसे करायचे आहेत, गव्हाचं पीठ घ्यायचंय आपल्याला, त्यामध्ये गुळाचं पाणी टाकायचं आणि घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आणि त्यानंतर हाताने आपल्याला दिवे बनवून ते उकडून घ्यायचे आहेत. कणिक मळताना त्यामध्ये मीठ किंवा हळदीचा वापर या दिवशी करायचा नाही आहे. कणकेचे दिवे तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार करू शकता. म्हणजे 5, 7, 9, 11 असे तुम्ही दिवे करू शकता. अनेक ठिकाणी लहान मुलांना कणकेच्या दिव्याने ओवाळले जाते. लहान मुले वंशाचा दिवा असल्याचे मानले जाते म्हणून त्यांना ओवाळण्याची प्रथा आहे. हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्त्वाचं स्थान असून घरातील इडापिडा टळावी, अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि दिवा प्रकाश देतो असाच ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा या प्रार्थनेसहित दिव्याची मनोभावे प्रार्थना केली जाते.
या दिवशी हात जोडून शुभम करोती म्हणावे. दिवे प्रज्वलित करून हात जोडून प्रार्थना करायची आहे. प्रत्येक दिव्याला अष्टगंध मी लावलेला आहे आणि त्यानंतर प्रत्येक दिव्याला मी फूल अर्पण केलं आणि त्यानंतर मी दिवे प्रज्वलित केलेले आहेत. दिवे प्रज्वलित करून, हे दीपा, तू सूर्यरूप अग्निरूप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर, अशी दिव्याला प्रार्थना करायची आहे. दीपपूजन केल्याने घरात धनधान्य व लक्ष्मीचा वास राहतो अशी श्रद्धा आहे. शुभम करोती कल्याणम अशी प्रार्थना म्हणावी. आरोग्याला धनसंपदा म्हटलेले आहे, कारण माणूस निरोगी असेल तरच तो विविध कामात सहभागी होऊ शकतो. आपला शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास करू शकतो. दिलेले कार्य उत्तमरित्या पार पाडू शकतो. तर जो शुभकारक, कल्याणकारक, आरोग्यदायक आहे, धनसंपदा आणि शत्रुबुद्धी विनाश करत आहे, अशा दिव्याला आपण नमन करणार आहोत. सर्व दिव्यांची कणकेच्या दिव्यांनी पूजा करायची आहे आणि घरातील लहान मुलांना या दिवशी ओवाळायचं आहे. पण लहान मुलांना ओवाळण्यासाठी 2 वेगळे दिवे करावेत. त्याच दिव्यांनी ओवाळू नये. काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती आहेत, परंतु काही लोक अजूनही या अमावस्येला गटारी अमावस्या असे म्हणून ओळखले जाते. तर प्लीज कृपया, ही अमावस्या गटारी अमावस्या नसून दीप अमावस्या आहे. खरा श्रावण तर या दिवसापासूनच सुरुवात होतो असे मानले जाते. त्यामुळे प्रत्येक घरात दीप अमावस्या ही साजरी केली गेलीच पाहिजे. घरातील सर्व दिवे म्हणजे त्याच्यात समया वगैरे सर्व आल्या, पण माझ्या समया सर्व गावी आहेत. बरेच माझे देव किंवा दिवे गावी आहेत. त्यामुळे इथे जेवढे असतील त्याची मी तुम्हाला पूजा दाखवली आहे. तुमच्या घरात जेवढे दिवे अवेलेबल असतील तेवढे तुम्ही पूजेसाठी घ्या. अगरबत्ती, धूप दाखवून सर्व दिव्यांना नमस्कार करायचा आहे आणि प्रार्थना म्हणायची आहे. शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते. दिव्या दिव्या दीपोत्कार, कानी कुंडल मोतीहार. दिव्याला पाहून नमस्कार, देहातील अज्ञान नाहीसे हो, ज्ञान वैराग्य सामर्थ्य व अखंड श्रीसेवा दास्यभक्ती प्राप्त हो. घरातील सर्व माणसांना उदंड आयुष्य लाभो. दिवा जळो देवापाशी, उजेड पडो तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. श्री स्वामी समर्थ. त्यानंतर घरातील लहान जी मुले असतील त्यांना औक्षण करायचं आहे. तर हे 2 वेगळे दिवे मी त्यासाठी केलेले आहेत आणि औक्षण केलेलं आहे. मुलगा असो वा मुलगी असो, प्रत्येकांना, लहान मुलांना औक्षण करायचं आहे. हळदी कुंकू लावून त्यांना थोडंसं गोडधोड खायला द्यायचं आहे आणि त्यांना ओवाळायचे आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत घेऊन येते नेक्स्ट असाच माहितीपूर्वक व्हिडिओ. बाय, धन्यवाद.